नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मस्त अशी सकाळ झालेली आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि मस्तपैकी जरा उठून थोडंसं बाहेर गॅलरीमध्ये म्हटलं जरा निवांत बसूया, बाहेरचं जरा दृश्य बघूया, मस्त वातावरणाचा आनंद घेऊया. म्हणून मस्त सकाळी उठली, ब्रश वगैरे केलं, फ्रेश वगैरे झाले आणि मस्त गॅलरीमध्ये येऊन बसलेली होती. तर छान असा मस्त मजेदार पाऊस पडत होता. खाली अशी मस्त मुलं खेळत होती पावसामध्ये, काही भिजत होती. जोरदार पाऊस नव्हता, हलका स्वरूपाचा पाऊस पडत होता, पण वातावरण खूप छान थंड झालेले होते. आणि मग नंतर दुसऱ्या गॅलरीमध्ये गेली. म्हटलं चला थोडीशी झाडांची म्हणजे निहाळणी करूया, झाडं कशी आहेत, काय कुठे सुकलेली पानं वगैरे आहेत तर काय, तर ती बघूया. तर इथे मस्तपैकी एका झाडाला म्हणजे छान अशा कळ्या आलेल्या आणि मस्त अशी फुलं आलेली होती. हे डबल तगर आहे आणि ह्याचा सुगंध पण खूप छान आहे. तगर असलं तरी पण ह्याला छान सुगंध आहे मस्तपैकी. तर ह्याला छान अशी फुलं आलेली होती आणि मग सगळ्या झाडांची पाहणी केली मस्तपैकी. कुठे सुकलेली पानं वगैरे होती ती सगळी मी काढून टाकली आणि नंतर पुन्हा मग गॅलरीतून बाहेर जरा थोडा वेळ मस्त दृश्य बघत बसली. कारण समोर ना छान असं शेती लावायचं काम चालू असतं, तर ते मस्तपैकी बघत होती. आणि मग किचनमध्ये आली. म्हटलं जरा आज थोडंसं काहीतरी बनवूया. तर मी इथे हे शेंगदाणे मागवले होते डेली गुड्सचे आणि हे गूळ आहे ना माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी UPवरनं आणलेलं होतं. हे गावचं गूळ आहे, इथलं गूळ नाही आहे. आणि खरंच हे गूळ ना हेल्थसाठी खूप चांगलं असतं आणि आपल्या शरीरामध्ये जर रक्ताची कमी असेल तर तुम्ही शेंगदाणे गूळ पण खाऊ शकता. त्यामुळे पण तुमचं रक्त वाढतं. तर मी इथे आज एक रेसिपी शेअर करते आहे, त्यासाठीच ही रेसिपी आहे. तुम्हाला गूळ शेंगदाणे खायचा जर कंटाळा कधी येत असेल किंवा खाता येत नसेल किंवा काही जणांना कच्चे शेंगदाणे खाल्ल्यामुळे किंवा पित्त होतं, तर त्यासाठी किंवा म्हणजे घाई गडबडीमध्ये सकाळी आपण असू तर आपल्याला तर शेंगदाणे आणि गूळ असं डब्यामध्ये घेता येत नाही, खाता येत नाही, खूप आपली घाई गडबड होते. त्यासाठी मी ही रेसिपी एक बनवलेली आहे. मी ते जवळजवळ अर्धा पावणा किलो शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. जास्त भाजलेले नाही आहेत, थोडेसे असे खरपूस होईपर्यंत भाजलेले आहेत. माझ्याकडे आधी घरामध्ये काही शेंगदाणे होते तर ते पण मी भाजून घेतलेत. आणि नंतर हे जे पॅकेट मागवलं होतं हे पण मी पॅकेटमधले शेंगदाणे छान असे भाजून घेतले आणि एक पावणा किलो शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. तर हे छानपैकी सोलून घेतले, जास्त साली काढत बसली नाही. जेवढ्या मोठ्या मोठ्या साली निघायला तेवढ्या मी साली काढलेल्या आहेत. साली काढून छान पाकडून घेऊन क्लीन करून ठेवले आणि साईडला हे अजून थोडेसे शेंगदाणे भाजते आहे मी अजून. तर मी विचार केलेला काही शेंगदाण्याचे मी भाजून ठेवून देईल कूट बनवून आणि थोडीशी मला चटणी बनवायची होती, चटणी बनवेल. आणि तुम्हाला इथे सांगितल्याप्रमाणे मी ही रेसिपी जी बनवते आहे ती रेसिपी तुम्ही बघा, तुम्हाला पुढे कळेलच काय रेसिपी आहे. आणि ही रेसिपी तुमच्या आरोग्यासाठी खरंच खूप उत्तम आहे. ज्या लोकांना हिमोग्लोबिनची कमी असते त्या लोकांसाठी ही रेसिपी खरंच गुणकारी आहे. तर आता हे गूळ मी बारीक करणार आहे, म्हणजे तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता. किसून घ्यायची गरज नाही आहे खरं तर, कारण मी हे मिक्सरला ग्राइंड करणार आहे. तर म्हणून मी मोठं ठेचून घेतलं आणि सगळं त्या शेंगदाण्यामध्ये मिक्स केलं. आता मी हे सगळं मिश्रण जे आहे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकते आणि छान त्यांची अशी पेस्ट करून घेते. जास्त एकदम पेस्ट बनवायची नाही, थोडंसं भरभरीत रवाळ असं म्हणजे वाटायचं आहे, सॉरी. तर मी बघा इथे हे रवाळ असं वाटून घेतलेलं आहे, म्हणजे छान असा त्याचा गोळा बनतो. कारण की शेंगदाण्याला कसं तेल सुटतं, तुम्हाला माहितीच आहे, शेंगदाण्याचं आपण तेल काढतो तर त्याला शेंगदाण्याला ग्राइंड केला, शेंगदाणा थोडासा तेल सुटतं शेंगदाण्याला. तर मी हे सगळं वाटण इथे वाटून घेतलेलं आहे मस्तपैकी. आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर आता वरतून टाकणार आहे आणि थोडंसं तूप ॲड करणार आहे. तर मी सगळं मिश्रण आधी एकजीव करून घेतलेलं होतं. हे बघा थोडंसं मी अमूलचं तूप कुठलंही तुमच्या घरामध्ये असेल तर एक चमचा 2 चमचे ह्यात थोडंसं तूप टाकायचं आहे, थोडंसं चवीसाठी, कारण छान लागतं आणि थोडं बाइंडिंगला पण चांगलं होऊन जातं. आपले जे आपण बनवणार आहे पदार्थ तो छानपैकी होऊन जातो. म्हणून मी त्यासाठी थोडंसं तूप घातलेलं आणि सगळं एकजीव करून ठेवलेलं आहे. आणि नंतर मग ह्याचे लाडू बनवायला घेतलेले आहेत. तुम्हाला आता कळाला असेल
मी काय करते आहे. तर अशा प्रकारे मी हे लाडू बनवून ठेवलेले आहेत. रोज सकाळी तुम्ही ऑफिसला जाताना ह्यातला एक लाडू घेऊन खा, म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन खूप झपाट्याने वाढेल आणि शरीरामध्ये रक्ताची पातळी खूप चांगल्या प्रकारे राहील. त्यासाठी मी हे लाडू बनवलेले आहेत. 30 लाडू तुम्ही बनवून ठेवा. रोज एक लाडू खा आणि तुम्हाला किती फरक पडतो आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला पण अशीच रेसिपी जर बघायची असेल, बनवायची असेल, तुम्ही नक्की ट्राय करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.